नमस्कार मित्रांनो, TRTIच्या ज्या पोलीस भरतीचा फॉर्म सुरू झालेला आहे ऑनलाईन, तर त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी पोलीस भरतीचा लाभ घेतलेला आहे तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने जो फॉर्म आहे तर तो परत करू शकतो ऑनलाईन PSI, STI आणि ASOसाठी, तर त्याचीच पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, जो PSI आणि ASO आणि STIसाठी जी नोटिफिकेशन आउट झालेली आहे TRTI थ्रू, तर त्या संदर्भात ऑलरेडी आपण एक व्हिडिओ तयार केलेला होता, परंतु त्या ठिकाणी बऱ्याच ज्या विद्यार्थ्यांचे कमेंट आलेले होते की फॉर्म अप्लाय होत नाही, तर चुकीची माहिती वगैरे देऊ नका। मित्रांनो, आपण जी इन्फॉर्मेशन दिली होती तर ती त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन डिटेल होती इन्फॉर्मेशन, तर ती आपण ऑफिशियल वेबसाईटवरनंच दिलेली होती आपल्याला, आणि आपल्या चॅनलवरती ऑफिशियल जी इन्फॉर्मेशन असते तीच प्रोव्हाइड केली जाते। तर मित्रांनो, जो व्हिडिओ आहे आपल्याला PSI, STI आणि ASO, तर त्याचा ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप करायचं आहे तर त्याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर चला व्हिडिओला सुरू करा। मित्रांनो, आपल्याला सिम्पली या ठिकाणी TRTIची जी ऑफिशियल वेबसाईट आहे लॉग इन करण्याची, तर त्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन आणि लॉग इन करण्याची जी ऑप्शन दिलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला व्हिजिट करायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे रजिस्टर हेअर, तर आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यानंतर आपण जो युजरनेम आणि पासवर्ड आहे तर तो एंटर करून आपण या ठिकाणी आपला जो ईमेल ID आणि पासवर्ड जो आहे तर तो एंटर करून लॉग इन करू शकतो। तर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी जे रजिस्टर हेअर आहे तर या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे। जसे आपण रजिस्टर हेअर या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी फर्स्ट नेम दिलेला आहे, त्यानंतर मिडल नेम आणि लास्ट नेम दिलेले आहे, त्या ठिकाणी आपल्याला आपले नाव एंटर करायचं आहे। त्यानंतर आपल्याला खालती जो ऑप्शन दिलेला आहे आधार कार्डचा, तर या ठिकाणी आपला आधार नंबर एंटर करून सिम्पली व्हेरीफाय जो ऑप्शन आहे तर त्याच्यावरती ओके करून आपला जो आधार नंबर आहे तर तो व्हेरीफाय करायचा आहे। आपण ऑलरेडी पोलीस भरतीचा लाभ घेतलेला आहे, तर जेव्हा आपण या ठिकाणी आपला जो आधार नंबर आहे तर तो एंटर करून व्हेरीफाय करू, आपल्याला या ठिकाणी खालती एलिजिबल असा ऑप्शन दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आहे तर ती एंटर करायची आहे। त्यानंतर आपली जी एज आहे तर ती या ठिकाणी दाखवणार आहे। आपला ईमेल ID असेल तर तो या ठिकाणी एंटर करून सेंड OTP या ऑप्शनवरती आपण जसे क्लिक करू, आपल्या ईमेलला एक OTP येईल आणि तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करून जो ईमेल ID आहे तर तो व्हेरीफाय करायचा आहे। तर सेम पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आहे तर तो एंटर करून सेंड OTP केल्यावर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल आणि तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करून व्हेरीफाय करायचा आहे आपला मोबाईल नंबर। त्यानंतर आपल्याला जेंडर दिलेला आहे, तर या ठिकाणी आपल्याला जेंडर दिलेला आहे। जेंडर आपण मेल असेल किंवा फिमेल असेल आपल्या पद्धतीने आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो। तर या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे डू यू हॅव एनी डिसॅबिलिटीज, तर आपल्याप्रमाणे आपण या ठिकाणी येस नो करू शकतो, परंतु या ठिकाणी मोस्टली आपल्याला नोच करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपला जो पासवर्ड आहे तर तो क्रिएट करायचा आहे। जसे आपण पासवर्ड क्रिएट करू, आपल्याला या ठिकाणी जो कॅप्चा आहे तर तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी फिलअप करून सिम्पली रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। जसे आपण रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करू, आपला जो अकाउंट आहे तर तो तयार होणार आहे। तर रजिस्ट्रेशन हे आपल्याला करायचंच आहे। एखाद्या वेळेस आपण रजिस्ट्रेशन केले असेल या वेबसाईटवरती तरीसुद्धा या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन आहे तर ते आपल्याला करायलाच लागणार आहे। त्यानंतर आपले रजिस्ट्रेशन वगैरे झाले की त्यानंतर आपल्याला हा जो ऑप्शन आहे लॉग इन, तर सिम्पली आपल्याला लॉग इन करायचा आहे। आपला युजरनेम आपली ईमेल ID असते आणि आपला जो पासवर्ड आहे तर तो आपण क्रिएट करत असतो। तर या ठिकाणी आपल्याला रजिस्टर ईमेल ID आणि आपला जो क्रिएट केलेला स्वतःचा पासवर्ड असेल तर तो या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सिम्पली जो कॅप्चा आहे तर तो कॅप्चा फिलअप करून आपल्याला या ठिकाणी लॉग इन ऑप्शन दिलेला आहे, तर या लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला सिम्पली लॉग इन करायचं आहे। तर मित्रांनो, जसे आपण आपला युजरनेम आणि पासवर्ड एंटर करून लॉग इन करू, आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्या स्टेप दिलेल्या आहे संपूर्ण एवढ्या ज्या स्टेप आहे तर एवढ्या स्टेप आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायला लागणार आहे। म्हणजेच स्कीम आहे तर ती सिलेक्शन करणं किंवा पर्सनल डिटेल असेल, आपला ॲड्रेस असेल, त्यानंतर आपली एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल आणि त्यानंतर अदर डिटेल्स असेल आणि जे डॉक्युमेंट अपलोडिंग प्रोसेस आहे तर ते आपल्याला करायला लागणार आहे। आणि लास्ट आपल्याला जो फॉर्म प्रिव्ह्यू आहे, आपण जो फॉर्म अप्लाय करणार आहे किंवा फिलअप करणार आहे तर त्याची संपूर्ण डिटेल
आपण कशा पद्धतीने आपला डाटा फिलअप केलेला आहे तर ते चेकिंग करण्यासाठी त्या ठिकाणी प्रिव्ह्यू दिला जाणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रिव्हियस बेनिफिशरी स्कीम. तर जी फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग पोलीस एक्झामिनेशन आहे तर त्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला. तर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे सिलेक्ट हायेस्ट क्वालिफिकेशन. तर हे जी क्वालिफिकेशन आहे तर ते PSI आणि ASTI आणि ASO तर हे ग्रॅज्युएशन लेवलची जी पोस्ट आहे तर ती आहे. त्यासाठी आपल्याला कॉलेज कंप्लीट असणारच आहे. आपले जे कॉलेज रनिंगमध्ये असेल तर आपण या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकणार नाही. तर मित्रांनो या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला की या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही जर ग्रॅज्युएशन हा जो ऑप्शन आहे तर तो निवडला तर या ठिकाणी आपल्याला BA असेल BCom असेल तर अशा पद्धतीने तुमचे जे क्वालिफिकेशन असेल तर त्याची डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायला लागणार आहे. आणि त्या ठिकाणी जर पोस्ट ग्रॅज्युएशन आपण जो ऑप्शन आहे तर तो निवडला तर त्याचीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जी डिटेल आहे तर ती भरायला लागणार आहे. म्हणून तुमच्याकडे जर ग्रॅज्युएशनचं जर मार्कशीट वगैरे असेल तर फक्त ग्रॅज्युएशन म्हणून निवडा, नाहीतर मग पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन निवडा. त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे सिलेक्ट स्कीम. तर तुम्हाला कोणत्या स्कीममधून जे आहे तर ते लाभ घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे महाराष्ट्र स्टेट PSI STI ASO एक्झामिनेशन. तर सिम्पली आपल्याला हा जो ऑप्शन आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन दिलेला आहे आपल्याला सिलेक्ट सब स्कीम. तर या ठिकाणी आपल्याला कोणत्या पदासाठी जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहे. PSI आहे, STI आहे आणि ASO आहे. तर आपल्याला जर एकाच पदासाठी अप्लाय करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एका पदासाठी अप्लाय करू शकतो. आणि तिन्ही पोस्टसाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर तिन्हीवर आपण टिक मार्क करू शकतो. त्यानंतर आपल्याला एक नोटीस दिलेली आहे ॲप्लिकंट कॅन नॉट चेंज मॉडिफाय आफ्टर सक्सेसफुल सबमिशन ॲप्लिकेशन फॉर्म. तर आपण जी डिटेल फिलअप करणार आहे या ठिकाणी तर ती संपूर्ण डिटेल एकदा आपण सबमिट केली तर त्या ठिकाणी आपल्याला एडिट करता येणार नाही. तर त्यासाठी आपण आपली जी डिटेल आहे तर ती व्यवस्थित या ठिकाणी फिलअप करायची आहे. तर आपली जी क्वालिफिकेशन असेल किंवा स्कीम असेल तर ते सिलेक्ट करून त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट. तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन क्लिक करू या ठिकाणी आपली जी स्कीम सिलेक्शन फील्ड आहे तर ती त्या ठिकाणी सक्सेसफुल्ली सेव्ह झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला पर्सनल डाटा आहे तर तो फिलअप करायचा आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अर्जदाराची जी तपशील आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. PRN नंबर त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि पहिल्यांदा आपल्याला आपला जो पासपोर्ट साईज फोटो असेल तर तो त्या ठिकाणी अपलोड करायला लागणार आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्स दिलेली आहे आपल्याला. आपला वैयक्तिक डाटा आहे. आपले जे रजिस्ट्रेशन करताना आपण जे नाव फिलअप केले होते तर ते त्या ठिकाणी ऑलरेडी फिलअप होऊन येणार आहे. त्यानंतर एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला मॅरिटल स्टेटस. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सिंगल असेल मॅरिड असेल तर तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे हॅव यू एव्हर चेंज युअर नेम. जर तुमचे नाव तुम्ही 10वी-12वीला असताना चेंज केले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही येस नो ऑप्शन दिलेला आहे. तर त्या ठिकाणी तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आपण या ठिकाणी नो केलेला आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस दिलेली आहे आपल्याला फादर फुल नेम दिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्या वडिलांचे पूर्ण नाव एंटर करायचे आहे. त्यानंतर आपल्याला मदर नेम दिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या आईचे संपूर्ण नाव या ठिकाणी एंटर करायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल ID त्या ठिकाणी ऑलरेडी फिलअप असणार आहे. आणि या ठिकाणी अल्टरनेट मोबाईल नंबर दिलेला आहे तर तो आपण त्या ठिकाणी देऊ शकतो किंवा नाही देऊ शकतो. ठिकाणी अल्टरनेट आहेत. आणि त्यानंतर पुढचा जो एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपली जी कॅटेगरी आहे तर ती सिलेक्ट करायची आहे शेड्यूल ट्राईब. त्यानंतर आपल्याला आपली जी सबकास्ट आहे तर ती त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. आपल्या पद्धतीने आपल्या कास्टवरती दिलेली असते सबकास्ट तर ती आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी एक विचारलेलं आहे की आर यू अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई. तर आपल्याला सिम्पली या ठिकाणी नोच करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी विचारलेलं आहे की आर यू एन ऑर्फन. जर तुम्ही अनाथ असेल तर त्या ठिकाणी येस करायचं आहे आणि नसेल तर नो करायचं आहे. असेल तर आपण येस केल्यावर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा जो दाखला असतो तर तो त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर ही जी पूर्ण डिटेल आहे तर ती फिलअप होऊन आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करू आपला पर्सनल डाटा जो आहे तर तो सक्सेसफुल्ली फिलअप झाला आहे. त्यानंतर आपली पुढची प्रोसेस आहे ॲड्रेस डिटेल.
तर आपला जो ॲड्रेस असेल तर तो त्या ठिकाणी आपल्याला परमनंट ॲड्रेस या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिनकोड दिलेला आहे, आपला पिनकोड जो असेल तर तो आपल्याला एंटर करायचा आहे. आणि सेकंड ऑप्शन दिलेला आहे, या ठिकाणी कोणीही कन्फ्यूज व्हायचे नाही. तर विलेजचे ऑप्शन दिलेलं आहे, या ठिकाणी तुमचं जे पोस्ट ऑफिस असणार BO तर तेच या ठिकाणी शो होणार आहे. तर त्यासाठी आपले गावाचे नाव आले नाही तरी तुमचं जे पोस्ट ऑफिस असणार तर त्याचे नाव आले तर ते तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी. आणि बाकीचा तालुका आणि जिल्हा असेल तर ते त्या ठिकाणी ऑटोमॅटिक फिलअप होणार आहे. त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तर तो परमनंट आणि रेसिडेन्शियल म्हणजेच टेम्पररी ॲड्रेस असतो तर तो सेम असेल तर आपल्याला सिम्पली या ठिकाणी टिक करायचं आहे. आणि जर दुसरा ॲड्रेस असेल तर आपण वेगवेगळा या ठिकाणी फिलअप करू शकतो. त्यानंतर आपल्याला पुढचा जो आहे तर तो एक्झामिनेशन सेंटर दिलेला आहे. तर तुम्हाला कोणते एक्झाम सेंटर निवडायचे आहे तर ते त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकतात. या ठिकाणी 5 सिटी जे आहे तर ते त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकतात. त्यानंतर तुमचं जे ATC आहे तर ते त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी ATC ऑफिस आणि या ठिकाणी तुमचा जिल्हा जो आहे तर तो त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर आपला जो ॲड्रेस डिटेल आहे तर तो फिलअप होऊन झाल्यावरती आपल्याला या ठिकाणी सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण सेव्ह अँड नेक्स्ट करू आपला ॲड्रेस जो आहे तर तो या ठिकाणी सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपले जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर ते फिलअप करायला लागणार आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो पात्रता दिलेली आहे. 10वीची जी डिटेल आहे तर ती आपल्याला फिलअप करायला लागणार आहे. तर डिटेलमध्ये आपण या ठिकाणी बोर्ड एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पासिंग इयर जे असेल तर ते आपल्याला 10वीचं पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही 10वीला कोणत्या शाळेत होते किंवा कॉलेजमध्ये होते तर त्याचे त्या ठिकाणी डिटेल आहे तर ती फिलअप करायची आहे. आणि तुमची जी रिझल्ट मेथड कसला होता, पर्सेंटेजमध्ये होता की CGPAमध्ये होता, तर मार्किंग क्रायटेरिया तर तुमच्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकतात. मोस्टली या ठिकाणी पर्सेंटेज जी मेथड आहे तर तीच असणार आहे. त्यानंतर तुम्हाला टोटल मार्क किती होते तर ते त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. त्यानंतर ऑब्टेन मार्क तुम्हाला किती मार्क आलेले होते तर ते फिलअप करायचे आहे. त्यानंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिक त्या ठिकाणी फिलअप होऊन येणार आहे. त्यानंतर सेकंड जे आहे तर ते आपल्याला 12th जी डिटेल आहे 12वीची डिटेल तर ती त्या ठिकाणी बोर्ड ऑफ एज्युकेशन दिलेलं आहे तर ते निवडायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पासिंग इयर असेल तर ते निवडायचं आहे. आणि त्यानंतर स्ट्रीम जी आहे तर ती तुम्ही सायन्समधून 12वी केला की आर्टमधून कॉमर्समधून तर ते त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे 12वीची जी कॉलेज किंवा शाळा असेल तुमची तर त्याचे जे नाव असेल तर ते त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणि सेम त्या ठिकाणी मेथड ऑफ एव्हल्युएशन असणार पर्सेंटेज तर ते पर्सेंटेज आपण सिलेक्ट करायचं आहे. आणि टोटल मार्क्स असेल तर ते एंटर करायचे आहे. आणि त्यातून आपल्याला किती मार्क मिळाले होते तर त्याची इन्फॉर्मेशन आहे तर ती आपल्याला फिलअप करायची आहे. सेम त्या ठिकाणी आपल्याला आपण कॉलेज लेवलची जी माहिती आहे तर ती फिलअप करतो आहे PSI STIसाठी. तर आपल्याला कॉलेज लागणारच आहे. त्यासाठी आपल्याला कॉलेजचं ग्रॅज्युएशन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे 3rd आणि त्यानंतर जे कॉलेज आहे तर ते तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे तर ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी त्या ठिकाणी जे ग्रॅज्युएशन आहे तर ते कंप्लीट केले तर त्या ठिकाणी ते इयर आपल्याला एंटर करायचं आहे. आणि तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे तर ते कोणत्या स्ट्रीममधून झालेलं आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात. तुमच्या युनिव्हर्सिटीचे नाव तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणि तुमचं जे रिझल्ट मेथड होता तर तो पर्सेंटेजमध्ये आहे की CGPAमध्ये आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही CGPA क्रायटेरिया जो असेल तुमचा रिझल्टमध्ये तर तो त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट केले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची सुद्धा ॲज इट इज सेम प्रोसेस आहे तर ती त्या ठिकाणी फिलअप करायला लागणार आहे. जशी तुमची क्वालिफिकेशन डिटेल आहे तर ती एंटर करून झाल्यावर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही क्लिक करणार या ठिकाणी तुमचा जो डाटा आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनचा तर तो सक्सेसफुली त्या ठिकाणी सेव्ह होणार आहे. त्यानंतर आपल्याला अदर डिटेल जी आहे तर ती फिलअप करायची आहे. या ठिकाणी जो डोमेसाईल असेल कास्ट असेल तर त्यांची जे बारकोड नंबर असतात तर ते त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचे आहे. तर पहिल्यांदा आपल्याला डोमेसाईल डिटेल आहे तर ती फिलअप करायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र दिलेला आहे तर येस करायचं आहे. या ठिकाणी येस केल्यावर आपल्याला या ठिकाणी सर्टिफिकेट जो आहे तर तो तुमच्याकडे अवेलेबल आहे का विचारल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा येस करायचं आहे. आणि येस केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी 2 कॉलम येणार. तर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये आपल्याला जो डोमेसाईल आहे
तर त्याचा बारकोड नंबर किंवा सिरियल नंबर दिलेला असेल तर त्याचा जो नंबर आहे तर तो आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही जे डोमेसाईल आहे तर ते कोणत्या डिस्ट्रिक्टमधून इश्यू केलेलं आहे तर तुमच्या जिल्ह्याचे नाव त्या ठिकाणी एंटर करायचं आहे किंवा सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सेकंडला आपल्याला कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्याची जी डिटेल आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायची आहे. जसे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल आहे का तर येस करायचं आहे. त्यानंतर जे कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्याचा जो सिरियल नंबर किंवा बारकोड नंबर असेल तर तो त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट घेतलेलं आहे तर त्याचा जो जिल्हा असेल तर तो निवडायचा आहे. आणि त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे. आणि जे कास्ट आहे तर ते आपण कोणत्या अथॉरिटीकडून इश्यू केलेलं आहे तर ते त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला थर्ड ऑप्शन आहे कास्ट व्हॅलिडिटी. तर आपली जी व्हॅलिडिटी आहे तर त्याची डिटेलसुद्धा आपल्याला सेम त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे आहे का तर येस करायचं आहे आपल्याला. कास्ट व्हॅलिडिटीचा जो बारकोड नंबर असेल किंवा सिरियल नंबर असेल दोन्हीपैकी कोणताही तुम्ही त्या ठिकाणी एंटर करू शकतात. आणि ऑथॉरिटी जी आहे तर ती तुमची जी व्हॅलिडिटी आहे तर ती कोणत्या ऑथॉरिटीकडून तुम्ही कोणत्या कमिटीकडून इश्यू केलेली आहे तर ती त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुमच्या जिल्ह्यानुसार. त्यानंतर आपल्याला जो लास्ट आहे इन्कम सर्टिफिकेट तर त्याची डिटेल आपल्याला या ठिकाणी फिलअप करायची आहे. तर इन्कम जो आहे तर तो तुम्हाला 23-24चा असेल तरी ती व्हॅलिड असणार आहे आणि 24-25चा असेल तरी त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकतात. तर पहिल्यांदा आपल्याला ॲन्युअल इन्कम जे आहे तर ते फिलअप करायचे आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेटवर बारकोड नंबर असेल किंवा सिरियल नंबर असेल तर त्याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायची आहे. त्यानंतर ऑथॉरिटी दिलेली आहे, आपण तहसीलदार किंवा नायब तहसीलदारकडून जो दाखला आहे तर तो घेतलेला आहे तर त्याचं नाव त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तर तो जिल्हा त्या ठिकाणी निवडायचा आहे. आणि तालुका आहे तर तो तालुका आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे. तर आपली जी अदर डिटेल आहे तर ती फिलअप झाल्यावरती आपल्याला या ठिकाणी सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण अदर डिटेल आहे तर ती सेव्ह करू, या ठिकाणी सक्सेसफुल्ली आपला डाटा जो आहे तर तो सेव्ह होणार आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस आहे अपलोड डॉक्युमेंट. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपण कितीपर्यंत जी सिग्नेचर आहे तर ती अपलोड करू शकतो आणि ज्या PDF आहे तर त्या किती साईजपर्यंत आपण अपलोड करू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की जी सिग्नेचर आहे तर ती आपण 20 KB अपलोड करू शकणार आहे आणि बाकीच्या ज्या फाईल आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला 250 KB अपलोड करता येणार आहे. त्यानंतर 3 नंबरला दिलेला आहे की आपला जो इन्कम सर्टिफिकेट आहे तर तो 2023 आणि 24चा असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकतात. आणि जे सिग्नेचर वगैरे आहे तर ते आपल्याला प्लेन पेपर असतो तर त्यावरती आपल्याला ब्लू पेनाने त्या ठिकाणी सिग्नेचर करून अपलोड करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर आपल्याला माहीतच असणार, आपण त्या ठिकाणी रीड करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट दिलेलं आहे, अपलोड डॉक्युमेंट आणि स्टेटस दिलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी सिग्नेचर आहे तर ती सिग्नेचर अपलोड करायची आहे. तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार त्याचे स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, नोट अपलोड आहे. तर या ठिकाणी आपण जसे डॉक्युमेंट अपलोड करत जाणार तर तसे त्या ठिकाणी जे स्टेटस आहे तर ते चेंज होत जाणार. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपली सिग्नेचर असेल, आधार कार्ड असेल, त्यानंतर आपला जो डोमासाईल सर्टिफिकेट असेल, त्यानंतर आपली जी LC किंवा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा 10th सर्टिफिकेट असेल तर ते कोणतेही आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो. त्यानंतर 5 नंबरला दिलेला आहे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. 6 नंबरला आपली जी व्हॅलिडिटी असेल तर ती त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे किंवा अपलोड करायची आहे. आणि 7 नंबरला आपला उत्पन्नाचा दाखला असेल तर तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर 8 नंबरला आपली 10वीचा मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट अपलोड करू शकतो. त्यानंतर 12वीचा मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी एक जो डॉक्युमेंट आहे तर तो या ठिकाणी आपला ॲड होणार आहे. आपण जर ग्रॅज्युएशन जी सिलेक्ट आहे तर ती मेथड आपण ग्रॅज्युएशन सिलेक्ट केली तर त्या ठिकाणी आपल्याला ग्रॅज्युएशनचं जी फाईल आहे तर ती अपलोड करायला लागणार आहे. जर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर ती मेथड त्या ठिकाणी सिलेक्ट केली तर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट असेल किंवा डिग्री सर्टिफिकेट असेल तर ते त्या ठिकाणी अपलोड करायला लागणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला जे डॉक्युमेंट आहे तर ते अपलोड करायचे आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट येतात पोलीस भरती TRTI किंवा जे PSI STI आहे तर त्यांचा जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करताना. तर लास्टला जो अदर ऑप्शन दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो अदर सर्टिफिकेट. तर जर तुमच्या नावात काही चेंज केला असेल किंवा कोणतेही डॉक्युमेंट असेल
तर त्यांच्यात तुम्ही बदल केला असेल तर त्याचे जो प्रूफ असेल तर तो प्रूफ तुम्ही त्या ठिकाणी अदर सर्टिफिकेटमध्ये अपलोड करू शकतात। तर मित्रांनो, जसे आपण या ठिकाणी आपली जे डॉक्युमेंट आहे तर ते पूर्ण डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि अपलोड केल्यावर सिम्पली आपल्याला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे। तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यावरती आपल्याला या ठिकाणी सेव्ह करायचं आहे। जसे आपण या ठिकाणी सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी लोडिंग होणार। या ठिकाणी आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुल झालेलं आहे। आपले पूर्ण डॉक्युमेंट वगैरे अपलोड झाल्यावर आपल्याला लास्ट स्टेप येणार ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू फॉर्म। तर आपण जो फॉर्म भरलेला आहे तर त्याचा फॉर्म आपण या ठिकाणी PDF येणार आहे आपल्याला। तर ती PDF आपण संपूर्ण ओपन करून आपण जो डाटा भरलेला आहे तर तो डाटा कशा पद्धतीने आपण फिलअप केलेला आहे आपलं या ठिकाणी आपण जो फॉर्म आहे तर त्याचा प्रिव्ह्यू बघू शकतो। आपला जो डाटा आहे तर तो बरोबर आहे की नाही, तर तो संपूर्ण डाटा आपण या ठिकाणी चेकआउट करू शकतो। जर या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे प्रिव्ह्यू म्हणून। तर या प्रिव्ह्यू ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करून आपला जो काही मिस्टेक असेल स्पेलिंग वगैरे तर ते त्या ठिकाणी आपण करेक्शन करू शकणार आहे। तर आपला जो फॉर्म आहे तर तो पूर्ण फॉर्म आहे तर तो बरोबर असेल तर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म युअर ॲप्लिकेशन जो ऑप्शन दिलेला आहे तर सिम्पली आपल्याला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण नोटीस पाहू शकतो। आपण जर जो फॉर्म आहे तर तो एकदा सबमिट केल्यावर आपला जो फॉर्म आहे तर तो मॉडिफाय होणार नाही, म्हणून जी डिटेल आहे तर ती एकदा व्यवस्थित चेक करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला कन्फर्म युअर ॲप्लिकेशन जो आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर आपण या ठिकाणी कन्फर्म युअर ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करू। जसे तुम्ही कन्फर्म युअर ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करणार तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल IDवर एक OTP येणार आहे। तर तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे। तर OTP टाकून तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि जो ईमेल ID आहे तर तो त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे। तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबरवरती OTP आलेला असेल तर तो सबमिट केल्यावर तुम्हाला या ठिकाणी जो ईमेल OTP आला असेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि जो ईमेल आहे तर तो त्या ठिकाणी ईमेल OTP व्हेरीफाय करायचा आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ईमेल ID आणि मोबाईल नंबर आहे तर तो OTP व्हेरीफाय झालेला आहे आणि 3 नंबरला जे प्लेस दिलेले आहे तर ते सिस्टम प्रॉब्लेममुळे या ठिकाणी जे प्लेस आहे तर ते कोणतेही येत असते, तर ते त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायचे आहे आणि आपण आपल्याप्रमाणे जे प्लेस आहे तर ते त्या ठिकाणी आपण चेंज करू शकतो। तर आपण आपला जो जिल्हा असेल तर त्याच्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्लेस एंटर करायचा आहे आणि सिम्पली सेव्ह अँड लॉक हा जो ऑप्शन दिलेला आहे आपल्याला तर त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जसे आपण सेव्ह अँड लॉक या ऑप्शनवरती क्लिक करू, आपला जो फॉर्म आहे तर तो सक्सेसफुली या ठिकाणी सबमिट होणार आहे। तर अशा पद्धतीने आपण ऑनलाईन जो फॉर्म आहे तर तो मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ऑनलाईन अप्लाय करू शकतो। थँक्यू।